महायुती उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढण्यात आली होती। ही पदयात्रा तुळजापूर वेस येथील कोठेंच्या संपर्क कार्यालयासमोर विजय देशमुखांचे जंगी स्वागत करण्यात आले। यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी अडप झडप कोठे गडप अशा घोषणा दिल्या। गुरुवारी सकाळी शहर उत्तर मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 4 मध्ये पदयात्रा काढण्यात आली। त्यास लोकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। पदयात्रेची सुरुवात श्री शिवगंगा मंदिरापासून करण्यात आली। पुढे जाऊन ही पदयात्रा मराठा वस्ती, काशी कापडी गल्ली परिसर, बुधले गल्ली, बोरामणी तालीम, शिवानुभव मंगल कार्यालय आदी परिसरातून काढण्यात आली। फटाक्यांची आतिषबाजी करत, ढोल ताशांच्या निनादात, फुलांची उधळण करत, माता भगिनींकडून औक्षण करून पदयात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले। 248 शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून माननीय विजयकुमार देशमुख हे भारतीय जनता पार्टी आणि युतीच्या वतीने निवडणूक लढवत आहेत। सोलापूर शहरामध्ये अत्यंत महत्त्वाचं असलेली ही निवडणूक 4 वेळा आमदार आणि 5व्यांदा पुन्हा एकदा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सहभागी होत असताना भारतीय जनता पार्टीचा हा बालेकिल्ला अभेद्य आणि कायम राहील यात शंका नाही। येणाऱ्या विधानसभेमध्ये नक्की विजय देशमुख हे त्या ठिकाणी आमदार म्हणून असतील। कदाचित भारतीय जनता पार्टीचं सरकार सत्तेत आल्यानंतर एक मंत्री म्हणून सुद्धा ते पुन्हा एकदा सोलापूर शहराला नावारूपाला येतील यात शंका वाटत नाही। आणि निश्चित लाखो मतांच्या मताधिक्याने विजय देशमुख या ठिकाणी निवडून येतील। आणि हे होत असताना सोलापूर शहरामधील 3ही आमदार भारतीय जनता पार्टीचे नक्की त्या ठिकाणी त्या विधानसभेमध्ये असतील अशी आम्हाला खात्री वाटते। कारण सोलापूर शहरामध्ये सर्व भागामध्ये फिरत असताना, सर्व भागातलं वातावरणाचा त्या ठिकाणी विचार करत असताना, मतदारांचा कल पाहता सोलापूर शहरातील 3ही आमदार, 2 देशमुख आणि 1 देवेंद्र कोठे हे तिघही त्या ठिकाणी निश्चित निवडून येतील अशी आम्हाला आशा वाटते। शिवसिद्धरामेश्वर नक्की यश देईल असे आम्हाला आशा वाटते। धन्यवाद।